नमस्कार सर्वांना, निर्मय सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण बघणार आहोत आजचा नवीन टॉपिक ज्याचं नाव आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच ऑर नॅरेशन. याचा अर्थ प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन असा होतो. तर इंग्लिश ग्रामरची आपली बॅच जी आहे ती लॉन्च झालेली आहे. नक्की आपला ॲप डाउनलोड करून घ्या आणि ॲप डाउनलोड करून बॅचला जॉईन व्हा. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच बघा, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असे दोन प्रकारचे स्पीच असतात. डायरेक्ट स्पीच मध्ये माय फ्रेंड सेड टू मी आय एम व्हेरी बिझी टुडे हे वाक्य आहे. डायरेक्ट स्पीच मध्ये इथे बघा, या वाक्यामध्ये आपल्याला काय दिसतं, तर या वाक्यामध्ये आपल्याला एक रिपोर्टर दिसतो. रिपोर्टर म्हणजे हा माय फ्रेंड जो आहे तो रिपोर्टर आहे. त्यानंतर सेड टू जे आहे ते रिपोर्टिंग वर्ब आहे, सेड टू. मी इथे लिसनर म्हणजे ऐकणारा आहे. त्यानंतर आय एम व्हेरी बिझी टुडे हे जे आहे ते रिपोर्टेड स्पीच आहे. तर रिपोर्टरचा इनडायरेक्ट मध्ये करताना, इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करताना याचा बदल होत नाही. रिपोर्टिंग वर्बचा बदल होतो वाक्याच्या प्रकारानुसार. त्यानंतर लिसनर जो आहे, लिसनर मध्ये बदल होत नाही आणि रिपोर्टेड स्पीच मध्ये बदल होतो. तर बघा, इनडायरेक्ट स्पीच मध्ये कशा प्रकारे वाक्य तयार केलेलं आहे. इथे माय फ्रेंडचं माय फ्रेंड जसंच्या तसं ठेवलं. सेड टू च केलं आहे टोल्ड. त्यानंतर मी च मी आणि दॅट इथे वापरलेला आहे. आय एम व्हेरी बिझी टुडे च ही वॉज व्हेरी बिझी दॅट डे. दॅट डे पण दॅट डे इथे वापरल्या जातो. टुडेच होते दॅट डे. तर बघा, रिपोर्टर माय फ्रेंड आहे. टोल्ड इथे सेड टूच्या जागी वापरलेला आहे, तो आहे रिपोर्टिंग वर्ब. वाक्य प्रकारानुसार त्याचा बदल होतो. त्यानंतर दॅट जो आहे तो कंजंक्शन वापरलेला आहे आणि मी इथे जो आहे तो लिसनर आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. ही वॉज व्हेरी बिझी दॅट डे अशा प्रकारे इथे रिपोर्टेड स्पीच तयार झालेलं आहे. दॅट डे इथे वापरल्या जातो, टुडेचं होते दॅट डे. तर बघा, वाक्य असं तयार झालं, माय फ्रेंड टोल्ड मी दॅट ही वॉज व्हेरी बिझी दॅट डे. तर आपण आता प्रोनाउन मध्ये कसे चेंज होतात ते बघूया. सर्वनामातील बदल. आयचं होते ही और शी, मीचं होते हिम और हर, मायचं होते हिज और हर, शीचं शीच होते, हीचं हीच होते, युअरचं हिज और हर, इटचं इट. त्यानंतर डायरेक्ट मध्ये वी असेल तर दे किंवा अस होते. डायरेक्ट मध्ये यू असेल तर ही शी और दे होते. यू हा कर्ता म्हणून असेल तर ही शी और दे होते. यू हा कर्म म्हणून असेल तर हिम हर और देम होते. देचं दे राहते. योर और अवरचं हिज हर और देअर होते. योर जर अनेक वचनी मध्ये असेल तर त्याचं देअर होते. ऑक्झिलरी वर्ब हे नक्की लक्षात ठेवा. प्रोनाउन मध्ये कशा प्रकारे बदल होते. प्रोनाउनचे बदल आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचे असतात, कारण की वाक्य तयार करताना त्याचा नेहमी वापर होत असतो. तर सहाय्यकारी क्रियापदामध्ये कसे बदल होतात बघा. डायरेक्ट मध्ये जर एम किंवा इज असेल तर त्याचं वॉज होते. आर असेल तर वेअर होते. वॉज किंवा वेअर असेल तर त्याचं हॅड बीन होते. हॅव किंवा हॅज असेल त्याचं हॅड होते. हॅड असेल तर हॅड. विल असेल तर त्याचं वुड होणार. शॉल असेल तर शुड होणार. डू किंवा डज असेल तर डिड होणार. कॅन असेल तर कुड होणार. मे असेल तर माइट होणार. मस्ट असेल तर शुड, वुड किंवा हॅड टू होणार. कुड, माइट आणि हॅड टू असेल तर त्याच्यामध्ये कोणताच चेंज होणार नाही. तर अशा प्रकारे जे पण ऑक्झिलरी वर्ब आहे त्याचं इनडायरेक्ट मध्ये रूपांतर होते. एम किंवा इज आहे तर त्याचं वॉज होणार, आपण इथे वापरलेलं आहे. इथे एम होतं तर त्याचं वॉज झालेलं आहे. अदर वर्ड चेंजेस बघा. दिसचं होणार दॅट, दिसचं होणार दोज, हिअरचं होणार देअर, हिथरचं होणार तिथर, हेन्सचं होणार थेन्स. नाव और जस्ट असेल तर त्याचं देन होणार. टुडे असेल तर दॅट डे होणार. येस्टरडे असेल तर द प्रिव्हियस डे होणार. टुमॉरो असेल तर द नेक्स्ट डे होणार. टू नाईट असेल तर दॅट नाईट होणार. लास्ट नाईट असेल तर द प्रिव्हियस नाईट होणार. ॲगो असेल तर बिफोर होणार आणि दज असेल तर
सो होणार. अशा प्रकारे बाकीचे वर्ड जे आहे ते चेंज होतात. तर निर्मय सक्सेस अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून घ्या आणि वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहे, त्याचा नक्की लाभ घ्या. काही पण प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती नक्की कळवा. बघा टेन्सेस कसे चेंज होतात. तर साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर त्याचा साधा भूतकाळ होत असतो म्हणजे सिंपल पास्ट टेन्स होत असते. जर प्रेझेंट परफेक्ट असेल म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट होतो म्हणजे पूर्ण भूतकाळ होतो. जर साधा भूतकाळ असेल सिंपल पास्ट असेल तर त्याचा पूर्ण भूतकाळ म्हणजेच पास्ट परफेक्ट होतो. जर चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर चालू भूतकाळ होतो म्हणजे पास्ट कंटिन्युअस होतो. चालू पूर्ण वर्तमान काळ असेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस असेल तर चालू पूर्ण भूतकाळ होतो म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस होतो. जर चालू भूतकाळ असेल म्हणजे पास्ट कंटिन्युअस असेल तर चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस हा टेन्स होतो. टेन्सेस लक्षात ठेवा कशा प्रकारे काळामध्ये बदल होते ते नक्की लक्षात ठेवा तुम्ही, कारण की वाक्य तयार करताना नेहमी याचा आपल्याला वापर होत असतो. बघा असर्टिव्ह सेंटेन्स याचा आपण बघूया. असर्टिव्ह सेंटेन्सचे काय असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, याचे काय नियम आहेत ते बघूया. जसं पहिला सेडचं सेड होणार, सेड टू च टोल्ड होणार. जर जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये सेड आहे तर इनडायरेक्ट करताना त्याचं सेडच राहणार आणि जर डायरेक्टच्या वाक्यामध्ये सेड टू आहे तर त्याचं टोल्ड होणार. से किंवा सेज आहे तर त्याचा काळ आपण बदलू शकत नाही. त्यानंतर कंजंक्शन नेहमी आपण दॅट वापरावा आणि वाक्य नेहमी कर्त्याने म्हणजेच प्रोनाउनने सुरू होत असते. सहाय्यकारी क्रियापद जर नसेल तर क्रियापदाचा भूतकाळ करायचा. तर बघा ही सेड आय एम टेकिंग हिम आउट नाऊ, तर ही सेड दॅट ही वॉज टेकिंग हिम आउट देन. अशा प्रकारे वाक्य तयार झालं आहे. ही सेड त्यानंतर दॅट वापरलेला आहे. ही सेड आहे, सेडचं जसं तसं ठेवलेलं आहे. त्यानंतर दॅट इथे कंजंक्शन म्हणून वापरलेलं आहे. त्यानंतर आयचं झालं ही, का बरं, कारण की इथे सब्जेक्ट ही आहे त्यामुळे. वॉज एमचं झालं वॉज आणि टेकिंगचं ऍज इट इज टेकिंग, हिमचं हिम, आउटचं आउट आणि नावचं झालं देन. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच तुम्हाला टीईटी मध्ये किंवा कोणते पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे जिथे ग्रामरचा वापर केलेला आहे तर त्या ग्रामर मध्ये डायरेक्टचं वाक्य दिलेलं असते आणि त्याचं इनडायरेक्ट मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असते. त्यावेळी आपल्याला हे रूल नेहमी लक्षात ठेवायचे असतात. बघा ही सेड टू मी आय लाईक द ओल्ड पासी, तर ही सेड टू आहे, सेड टू च नेहमी काय होणार टोल्ड होणार. मीच मी ऍज इट इज ठेवला आहे. दॅट हा कंजंक्शन वापरलेला आहे, आयचं झालं ही. लाईकचं लाईक्ड केलं का बरं, कारण की प्रेझेंट टेन्स मध्ये आहे तर त्याचं पास्ट टेन्स केलं. ओल्ड पारसी द ओल्ड पारसी जसं तसं म्हणजे ही टोल्ड मी दॅट ही लाईक द ओल्ड पारसी. नंतरचं वाक्य बघा डायरेक्टचं वाक्य युधिष्ठिर सेड आय आन्सर देम ऍज वेल ऍज आय कॅन. तर बघा सेडचं वाक्य आहे, सेड जसं तसं ठेवलं आहे. युधिष्ठिर सेड त्यानंतर कंजंक्शन वापरलं आहे दॅट. ही वुड आन्सर देम ऍज वेल ऍज ही कुड. शॉलचं झालं वुड, त्यानंतर कॅनचं झालं कुड आणि आयचं झालं ही. ही का बरं, कारण की इथे युधिष्ठिर आहे म्हणून. तर युधिष्ठिर सेड आय शाल आन्सर देम ऍज वेल ऍज आय कॅन. युधिष्ठिर सेड दॅट ही वुड आन्सर देम ऍज वेल ऍज ही कुड. अशा प्रकारे वाक्य तयार झालेलं आहे. दुसरं वाक्य बघा, पुढला प्रकार इम्परेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच आज्ञार्थी वाक्य. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सचे दोन प्रकार आहेत, कमांड आणि रिक्वेस्ट. बघा कमांड म्हणजेच आज्ञा, वाक्य क्रियापदाने सुरू होते. सेटच्या जागेवर आपल्याला ऑर्डर्ड किंवा कमांडेड वापरायचं आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्स असेल तर त्यावेळी टू आणि निगेटिव्ह सेंटेन्स असेल त्यावेळी नॉट टू वापरायचं आहे. बघा द किंग सेड गो अवे नाऊ. द किंग सेड गो अवे नाऊ हे आपलं वाक्य आहे. याचं डायरेक्ट झालं इनडायरेक्ट मध्ये द किंग ऑर्डर्ड टू गो अवे देन. बघा द किंग जसं तसं ठेवलं, सेटच्या जागेवर ऑर्डर्ड हे वापरलेलं आहे कारण की इथे आज्ञा दिली आहे. टू
का बरं? कारण की अफर्मेटिव्ह वाक्य आहे त्यामुळे टू वापरलेला आहे. गो अवे देन, नावचं झालं देन. दुसरं वाक्य बघा, द किंग सेड डोंट मूव्ह. द किंग ऑर्डर्ड नॉट टू मूव्ह. नॉट टू वापरला आहे कारण की निगेटिव्ह वाक्य आहे आणि सेडच्या जागेवर ऑर्डर्ड टाकलं. का बरं? कारण की आज्ञा आहे. रिक्वेस्टचं वाक्य बघा, वाक्य प्लीजने सुरू होते. सेडचं आपण रिक्वेस्टेड और बेग्ड म्हणून वापरतो. त्यानंतर अफर्मेटिव्ह असेल तर टू आणि निगेटिव्ह असेल तर नॉट टू. वाक्य बघा, ही सेड प्लीज गिव्ह मी सम मनी. ही रिक्वेस्टेड हिज ब्रदर टू गिव्ह हिम सम मनी. तर बघा इथे लिसनर आपण ऍड केलेला आहे. ही सेडच्या जागेवर आपण रिक्वेस्टेड टाकलं. हिज ब्रदर, इथे लिसनर आपण ऍड केला आहे हिज ब्रदर. प्लीज गिव्ह मी सम मनी, तर टू इथे वापरलेला आहे. का बरं? कारण की अफर्मेटिव्ह वाक्य आहे. प्लीज काढून टाकला. टू गिव्ह मीच झालं हिम आणि सम मनीचं ऍज इट इज हिम. का बरं? कारण की इथे आपला सब्जेक्ट जो आहे तो ही आहे. तर बघा हे झालं अफर्मेटिव्ह वाक्य. ही सेड प्लीज डोंट हेल्प मी. ही रिक्वेस्टेड मी नॉट टू हेल्प हिम. तर बघा ही रिक्वेस्टेड, त्यानंतर मी जो आहे तो लिसनर टाकलेला आहे. लिसनर ऍड होत असतो तर आपण त्याला कन्सिडर करायचं असते की कोणता लिसनर आहे आणि कशा प्रकारे वापरलेला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा असतो. तर नॉट टू, डोंटच्या जागेवर नॉट टू केलेला आहे. प्लीज काढून टाकलेला आहे. हेल्प हिम वापरलेला आहे कारण की मदत त्याला करायची आहे म्हणून हीच्या जागेवर हिम, मीच्या जागेवर हिम. हिम का बरं वापरला? कारण की इथे जो आपला सब्जेक्ट आहे तो ही आहे म्हणून. बघा एक्सक्लेमेटरी किंवा अँड ऍडवाइस सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजेच उद्गारवाचक वाक्य. वाक्य व्हॉट किंवा हाऊ ने सुरू होते. सेटच्या जागेवर आपल्याला एक्सक्लेम वापरायचं आहे, कंजंक्शन दॅट वापरायचं आहे. एक्झाम्पल्स बघूया. ही सेड हाऊ लकी आय एम. ही सेड हाऊ लकी आय एम याचं कसं झालं? तर ही एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी लकी. बघा ही सेटच्या जागेवर एक्सक्लेम टाकलं, त्यानंतर हाऊ काढून टाकलेला आहे आपण आणि हाऊच्या जागेवर दॅट वापरलेला आहे. आणि वॉज आय एम आहे तर त्याचं आय एमचं आपण केलं ही वॉज. आणि लकी इथे हाऊ काढून टाकला त्यामुळे व्हेरी वापरला आणि व्हेरी लकी अशा प्रकारे वाक्य तयार झालं. ही एक्सक्लेम दॅट ही वॉज व्हेरी लकी. दुसरं वाक्य बघा. द मॅन सेड व्हॉट अ क्लेवर बॉय ही इज. द मॅन एक्सक्लेम दॅट ही वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय. तर बघा द मॅन सेडच्या जागेवर एक्सक्लेम केलं, व्हॉट अ काढून टाकला आहे त्याच्या जागेवर दॅट टाकला आहे आणि ही वॉज अ इथे अ होतं त्यामुळे आपण अ व्हेरी इथे वापरलेला आहे. ही वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय. ही इजचं आपण ही वॉज केलेलं आहे. म्हणजे जी रचना आहे त्या रचनेला आपण अफर्मेटिव्ह सेंटेन्स मध्ये इथे कन्वर्ट केलेलं आहे. ही सेड हाऊ ब्युटिफुल द सीन इज. तर बघा ही एक्सक्लेम दॅट द सीन वॉज व्हेरी ब्युटिफुल. हाऊ काढून टाकलेला आहे. द सीन इज आहे, द सीन वॉज केलं, द सीन वॉज व्हेरी ब्युटिफुल. हाऊ ब्युटिफुलचं व्हेरी ब्युटिफुल केलेलं आहे. अशा प्रकारे हाऊ आणि व्हॉट असेल वाक्यामध्ये तर किंवा व्हॉट असेल तर ते काढून टाकायचं आहे आणि वाक्य जे आहे ते वाक्याची रचना अफर्मेटिव्ह सेंटेन्स नुसार करायची आहे. जसं व्हॉट अ क्लेवर बॉय ही इज तर ही वॉज अ व्हेरी क्लेवर बॉय. तर बघा ऍडवाइस किंवा सल्ला असेल जर एक्सक्लेमेटरी मध्ये तर उपदेश कोणी पण कोणासोबत पण असू शकते. उपदेश क्रियापदाने सुरू होते. सेटचं नेहमी ऍडवाइस करायचं असते आणि अफर्मेटिव्हच्या वाक्यामध्ये टू असेल आणि निगेटिव्हच्या वाक्यामध्ये नॉट टू असेल. तर की रिपोर्टिंग आपले वर्ब्स बघा. कमांड असेल तर आपण ऑर्डर्ड और कमांडेड म्हणतो. म्हणजे डायरेक्ट वाक्यामध्ये जर कमांड असेल तर त्यावेळी आपण ऑर्डर्ड किंवा कमांडेड अशा प्रकारे इनडायरेक्ट मध्ये आपण वापरतो. रिक्वेस्ट असेल
तर रिक्वेस्टेड म्हणून वापरतो. त्यानंतर ऍडवाइस असेल तर आपण ऍडवाइज्ड म्हणून वापरतो. एक्सक्लामेटरी सेंटेन्स असेल आपण एक्सक्लेम्ड म्हणून वापरतो. आणि असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर आपण त्यावेळी सेड किंवा टोल्ड वापरत असतो. म्हणजे मध्ये जे वापरायचं असते आपल्याला रिपोर्टिंग वर्ब ते आपण अशा प्रकारे वापरतो. कमांड असेल तर ऑर्डर्ड और कमांडेड, रिक्वेस्ट असेल तर रिक्वेस्टेड और बेग्ड, ऍडवाइस असेल तर ऍडवाइज्ड, एक्सक्लामेटरी असेल सेंटेन्स तर एक्सक्लेम वापरतो. असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर सेड किंवा टोल्ड आपण अशा प्रकारे वापरत असतो. तर बघा इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स आपल्याला बघायचे आहे. इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये प्रश्नार्थी वाक्य म्हणजेच येस नो टाइप क्वेश्चन आणि WH क्वेश्चन. वाक्य सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होते. आपण सेटच्या जागेवर आस्क वापरतो. कंजंक्शन आपण इफ किंवा वेदर वापरतो. डू डज डिड असेल तर त्याचं काढून आपण क्रियापद भूतकाळामध्ये करतो आणि वाक्यामध्ये जे क्वेश्चन मार्क आहे ते आपण काढून टाकतो. एक्झाम्पल्स बघा. ही सेड इज इट फेअर, तर ही आस्क्ड इफ इट वॉज फेअर. इफ वापरलेला आहे इथे कंजंक्शन आणि क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे आस्क्ड वापरलेला आहे. ही सेड डू यू हेल्प मी, ही आस्क्ड इफ ही हेल्प्ड हिम. तर इफ वापरलेला आहे आणि मीच्या जागेवर इथे ही केलेला आहे. हेल्पचं हेल्प्ड म्हणजे पास्ट टेन्स वापरले आणि यूच्या जागेवर हिम वापरलेला आहे. ही आहे त्यामुळे हिम वापरलेला आहे. तर पहिल्या वाक्यामध्ये आपण ही सेड इट इज फेअर, ही आस्क्ड इफ इट वॉज फेअर, इजचं वॉज केलेलं आहे बघा लक्षात घ्या आणि इटचं इट ठेवलेलं आहे. इथे बघा तिसरं वाक्य डेनिस सेड हॅव वी लॉस्ट हिम. डेनिस आस्क्ड क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे आस्क्ड वापरलं. इफ वापरायचं आहे. इफ वीच्या जागेवर केलं आहे दे, हॅवचं केलं आहे हॅड आणि लॉस्ट हिम जसंच्या तसं. तर अशा प्रकारे आपल्याला रचना जी आहे ती अफर्मेटिव्ह सेंटेन्सची रचना वापरायची आहे. सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टची रचना इथे वापरायची आहे. एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये पण सारखंच आहे आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये पण तोच रूल आहे. तर WH क्वेश्चन बघा. वाक्य WH ने सुरू होते. सेटच्या जागेवर आपण आस्क वापरतो. WH शब्दच कंजंक्शन म्हणून वापरतात. वाक्य रचना WH प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब अशी होते. वाक्यातील क्वेश्चन मार्क जो आहे तो आपण काढून टाकतो. ही सेड हु इज ही, तर इनडायरेक्टचं वाक्य बघा. ही आस्क्ड हु ही वॉज. हु वापरला आहे त्यानंतर ही वापरला आहे सब्जेक्ट आणि त्यानंतर इथे आपण इजचं केलं वॉज म्हणजे हेल्पिंग वर्ब वापरलेला आहे. हिराचंद सेड व्हॉट विल माय वाईफ डू. हिराचंद सेडचा आपण आस्क केलेला आहे. हिराचंद आस्क्ड व्हॉट माय वाईफ च इथे हिज वाईफ केलेला आहे आणि विलचं केलं आहे वुड त्यानंतर डू. हिराचंद आस्क्ड व्हॉट हिज वाईफ वुड डू. अशा प्रकारे सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्टची रचना आपण इथे केलेली आहे. ही सेड हियर वेअर डिड ही गो. ही आस्क्ड वेअर ही हॅड गॉन. तर हीच्या जागेवर ही सेटच्या जागेवर आस्क केलेला आहे. वेअरचं वेअर ठेवलेला आहे. त्यानंतर ही हॅड का बरं केला कारण की इथे डिड आहे त्यामुळे पास्ट टेन्सचं आपण हॅड केलेलं आहे. रचनेनुसार इथे बघा आपण रचना बघितलेली होती की जेव्हा आपण पास्ट असेल तर त्यावेळी आपण काय करू सिंपल पास्टचा आपण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये कन्वर्ट करतो. तर ही आस्क्ड वेअर ही हॅड गॉन अशा प्रकारे वाक्य तयार झालेलं आहे. गोचं झालं गॉन. त्यानंतर लेट्सचे सेंटेन्स बघूया आणि किंवा युनिव्हर्सल ट्रूथ. लेट्स सेंटेन्स लेट्स वाक्य लेट्सने सुरू होते. सेटच्या जागेवर आपण सजेस्टेड वापरतो. सेट टूच्या जागेवर आपण सजेस्टेड टू वापरतो. कंजंक्शन आपण दॅट वापरतो. लेट काढून आपण वी प्लस शुड वापरतो. बघा ही सेड लेट अस कॉल हिम नाव. ही सजेस्टेड दॅट दे शुड कॉल हिम देन. तर बघा सेटच्या जागेवर सजेस्टेड वापरलेला आहे. दॅट हा कंजंक्शन वापरलेला आहे. दे असच्या जागेवर आपण इथे दे वापरलेला आहे. दे शुड कॉल हिम देन नावच्या जागेवर आपण देन वापरलेला आहे. हिमचं जशाच्या तसं ठेवलेलं आहे. अशा प्रकारे वाक्य कन्वर्ट होते आणि डायरेक्टचं तुम्हाला इनडायरेक्ट मध्ये
तिथे ऑप्शन मध्ये वाक्य दिलेले असतात, तर त्यावेळी तुम्हाला ओळखायचं असते की करेक्ट वाक्य कोणतं आहे. ही सेड लेट मी गो नाव. तर बघा, ही सजेस्टेड टू लेट हिम गो देन. ही सेड, तर ही सजेस्टेड केलेलं आहे. टू लेट हिम गो देन, मीच इथे हिम केलेलं आहे. लेटचं इथे लेट काढून टाकलेलं आहे आणि टू लेट, लेट जो आहे तो इथे वर्ब म्हणून पण वापरलेला आहे, त्यामुळे इथे टू लेट केलेलं आहे. तर हिम गो देन नावचं इथे देन केलेलं आहे. या वाक्यामध्ये लक्षात ठेवा की लेट मी गो देन, ते इथे याचं टू लेट केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा वाक्य तयार झालेला आहे. सजेस्टेड टू, सेड टू च्या जागेवर आपण सजेस्टेड टू वापरतो, पण इथे बघा सेड आहे त्यामुळे इथे सजेस्टेड वापरलेलं आहे आणि लेट आहे तर टू लेट इथे केलेलं आहे. हिम गो देन. त्यानंतर डायरेक्टचं वाक्य बघा, जॉन सेड लेट मी डू इट. जॉन सजेस्टेड, सेडचं काय केलेलं आहे सजेस्टेड, टू लेट हिम डू इट. बघा, जॉन सेड लेट मी डू इट, जॉन सजेस्टेड टू लेट हिम डू इट. म्हणजे मीच केलं आहे हिम आणि डूचं डू ठेवलेलं आहे, इटचं इट आणि टू लेट इथे केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे झाले आपले लेट्सचे सेंटेन्सेस. युनिव्हर्सल ट्रूथ चे सेंटेन्स बघा. इन्व्हर्टेड कॉमाज मधील वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ चे असेल, त्याचा काळ बदलत नाही. सेड असेल तर सेड ठेवायचं, कंजंक्शन आपल्याला दॅट वापरायचं आहे आणि टेन्स बदलला जात नाही. जसं बघा, ही सेड वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. ही सेड दॅट वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे या वाक्यामध्ये आपण कोणताही बदल केलेला नाही आहे. लेटच्या वाक्यासारखा आपण इथे कोणताही बदल केलेला नाही. तर ही सेड दॅट वॉटर बॉइल्स ऍट 100 डिग्री सेल्सिअस. टीचर सेज अर्थ मूव्स राउंड द सन. टीचर सेज दॅट अर्थ मूव्स राउंड द सन. त्यानंतर बघा, टीचर सेड 2 and 2 make 4. तर टीचर सेड दॅट, फक्त दॅट हा कंजंक्शन वापरलेला आहे आणि 2 and 2 make 4. अशा प्रकारे इथे वाक्याची रचना बदललेली आहे. तर वाक्याची रचना कशी बदलते आणि कशा प्रकारे प्रोनाउन बदलतात, कशा प्रकारे वर्बचा वापर होतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण रूल्स मध्ये लिहून दिलेल्या आहेत. त्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि वाक्यांची प्रॅक्टिस करा. तर बघा, आपण असर्टिव्ह सेंटेन्स टाईप आपण इथे क्विक समरी बघत आहोत. असर्टिव्ह सेंटेन्स टाईप, रिपोर्टिंग वर्ब, सेटचं आपण टोल्ड केलं, कंजंक्शन दॅट वापरलं आणि आपण टेन्स जे आहे ते शिफ्ट केलं. इम्परेटिव्ह मध्ये कमांड, ऑर्डर्ड और कमांडेड वापरलं, टू किंवा नॉट टू, त्यानंतर वर्ब पासून स्टार्ट होते. इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे आज्ञार्थी वाक्य रिक्वेस्ट मध्ये असेल तर आपण रिक्वेस्टेड वापरतो. अफर्मेटिव्ह मध्ये टू वापरतो, नेगेटिव्ह मध्ये नॉट टू वापरतो आणि प्लीज पासून हे जे सेंटेन्स आहे ते स्टार्ट होते. एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये आपण एक्सक्लेम वापरतो, कंजंक्शन आपण दॅट वापरतो. हाऊ किंवा व्हॉट असेल तर आपण त्याचं व्हेरी करतो. तर येस नो टाईप क्वेश्चन असेल तर तिथे आपण आस्क्ड वापरतो, कंजंक्शन इफ किंवा वेदर वापरतो आणि आपण क्वेश्चन मार्क रिमूव्ह करतो. हेल्पिंग वर्ब आपण आधी वापरतो. बघा, WH क्वेश्चन असेल आस्क्ड वापरतो, WH वर्ड आपण घेतो कंजंक्शन म्हणून आणि क्वेश्चन मार्क रिमूव्ह करतो आणि स्टेटमेंट जे आहे ते ऑर्डर सारखा आपण स्टेटमेंट तिथे वापरतो. त्यानंतर स्टेटमेंट आपण त्या ऑर्डर नुसार सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्टच्या ऑर्डर नुसार आपण वापरतो. लेट्सचं वाक्य जे आहे ते आपण लेट्सच्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सजेस्टेड वापरतो, कंजंक्शन दॅट वापरतो आणि लेटच्या वाक्यामध्ये आपण वी प्लस शुड वापरतो. तर युनिव्हर्सल ट्रूथ असेल तिथे आपण सेड वापरतो, त्यानंतर कंजंक्शन दॅट वापरतो आणि तिथे टेन्स चेंज होत नाही. अशा प्रकारे आपण सेंटेन्सचे टाईप बघितले. त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब कशा प्रकारे चेंज होते ते आपण बघितलेलं आहे. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं तर कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि थँक्यू. ऍप डाउनलोड करून घ्या आणि काही पण प्रॉब्लेम असेल तर या नंबरवरती कळवा.